माखनचोर म्हणून ओळखला जाणारा बाळकृष्ण जेव्हा लोणी चोरत असे तेव्हा तो एका विशिष्ट झाडाच्या पानांचा द्रोणासारखा वापर करत असे अशी मान्यता आहे। पण ही पानं कोणत्या झाडाची आहेत तुम्हाला माहित आहे का? नमस्कार, वृक्षवल्ली या आपल्या हरित संपदेवर आधारित सिरीज मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कृष्णवड म्हणजेच कृष्णाज बटरकप ट्री या झाडाबद्दल। मोरेसी कुळातील या झाडाचं शास्त्रीय नाव आहे फायकस बेंगालोन्सिस व्हरायटी कृष्णे। आकाराने मध्यम असलेल्या या वृक्षाचं मूळ स्थान आहे भारत। वडापासून उत्परिवर्तित असा कृष्णवड हे मुंबई वनस्पती उद्यानाचं खास आकर्षण आहे। या पानझडी वृक्षाची पाने खालच्या बाजूला वळल्यामुळे विशिष्टपूर्ण द्रोण तयार होतो। अशी समजूत आहे की बाळकृष्ण याच पानाच्या द्रोणाचा वापर करून लोणी चोरत असे। कृष्णवडाच्या पातळ पारंब्या पुढे भक्कम आधार देणाऱ्या नव्या खोड्यांमध्ये विकसित होत नाहीत। याची सूक्ष्म आकाराची नर, मादी आणि गुल्म फुलं फळांसारख्या दिसणाऱ्या कोशांमध्ये लपलेली असतात। याचं फळ हे खरं तर फळ नसून तो शेकडो सूक्ष्म फुलांचा वा फळांचा समूह असलेला पुष्पकोश असून तो मार्च ते मे महिन्यात बहरतो। गोल हिरव्या रंगाच्या फळासारख्या दिसणाऱ्या कोशांना देठ नसतात। पिकल्यावर ते कोश तांबूस रंगाचे होतात। कृष्णवडाचं हे वैशिष्ट्यपूर्ण झाड मुंबई वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाचं एक महत्त्वाचं आकर्षण आहे। मग रील बघण्यात वेळ कसला घालवताय? हे वृक्ष जर रिअल मध्ये बघायचं असेल तर मुंबई वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाला भेट दिल्यानंतर मुख्य रस्त्याने सरळ चालत येत असताना तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला रोज गार्डन दिसेल आणि रोज गार्डनच्या डाव्या हाताच्या रस्त्याला तुम्हाला हे झाड बघता येईल। कृष्णवड या झाडाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हरित संपदेवर आधारित आमची वृक्षवल्ली सिरीज नक्की बघा आणि या अशाच व्हिडिओसाठी द मुंबई झू या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।